नमस्कार मित्रांनो, मेडी नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एक मी रजिस्टर फार्मासिस्ट आहे. मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅन्डी कॅप्सूलबद्दल माहिती देणार आहे. या कॅप्सूलचे तुम्हाला मी या व्हिडिओत फायदे, नुकसान आणि त्याचा डोस कोणी घ्यायचे कोणी नाही हे सर्व काही गोष्टी सांगणार आहे. प्रथम आपण या कॅप्सूलचे मुख्य घटक जाणून घ्या. पॅन्टोप्रोझोल आणि डोमपेरोडॉन हे मुख्य घटक आहेत. तर या कॅप्सूलमध्ये पॅन्टोप्रोझोल तुम्हाला 40 mgमध्ये आणि डोमपेरोडॉन हे 30 mgमध्ये भेटेल. तर आता आपण या कॅप्सूलचे फायदे जाणून घेऊया. पित्त आणि जळजळ म्हणजे पोटामध्ये आपल्याला पित्ताचे प्रमाण किंवा जळजळ होत असेल तर ही कॅप्सूल खूप गुणकारी ठरते. जेव्हा पोटातील ॲसिड अन्नाच्या नळीत परत येते म्हणजेच काय होतं, आपल्याला काही वेळा पित्त वरती आल्यासारखं वाटतं, तेव्हा ही कॅप्सूल घेतल्यानंतर त्या त्रासाला खूप आराम भेटतो. मळमळ आणि उलट्या थांबवणे म्हणजेच काय, आपल्याला काही गोष्टी बाहेरच्या आपण खाल्ल्या असतील तर आपल्याला मळमळ किंवा उलट्या जाणवतात, तेव्हा ही कॅप्सूल घेतल्यानंतर तुम्हाला मळमळ आणि उलट्या थांबतात. पोटातील अल्सर आणि त्या अल्सरमुळे होणारा पोटातील त्रास जर तुम्हाला थांबवायचा असेल तर ही कॅप्सूल तुम्हाला त्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तर हे झाले ह्या कॅप्सूलचे फायदे. तर आता आपण या कॅप्सूलचे दुष्परिणाम आणि तोटे बघून घेऊया. या कॅप्सूलचे प्रत्येकाला दुष्परिणाम होतील असं काही नाही, कारण प्रत्येकाच्या पोटाचे विकार हे वेगवेगळे असू शकतात. तरी पण थोडेफार काही दुष्परिणाम असतात, ते आपण जाणून घेऊया. डोकेदुखी होऊ शकते, तोंड कोरडे पडू शकते किंवा अतिसार म्हणजेच काय जुलाब किंवा कॉन्स्टिपेशनसारख्या गोष्टी होऊ शकतात. नाही तर तुम्हाला चक्कर येणे किंवा थकवा पण जाणवू शकतो. मित्रांनो, या कॅप्सूलचा एक दुष्परिणाम असा आहे की ही कॅप्सूल जर तुम्ही दीर्घकाळ यूज करत असाल म्हणजेच कंटिन्युअसली तुम्ही घेत असाल तर या कॅप्सूलचा एक दुष्परिणाम होतो. तो म्हणजे असा की हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते, म्हणजेच हाडामधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच व्हिटॅमिन B12ची पण कमतरता निर्माण होऊ शकते. हे झाले या कॅप्सूलचे दुष्परिणाम आणि तोटे. आता आपण ही कॅप्सूल कधी घ्यायची हे जाणून घेऊया. ही कॅप्सूल रोज सकाळी रिकामी पोटी म्हणजेच नाश्त्याच्या 1 तास अगोदर घ्यायची असते. ही कॅप्सूल घेतेवेळी गरोदर स्त्रियांनी आणि दूध पाजणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरचा सल्ला हा नक्कीच घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हे झाले या कॅप्सूलचे फायदे, नुकसान आणि सर्व काही गोष्टी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.